नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबाबत आलेली एक अपडेट। ते अपडेट कोणती आहे चला मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ अपडेट ही अशी आहे, 700 रिक्त आणि तेवढे शिक्षक रिक्त। चालू भरतीत सोलापूरला एकही नवा शिक्षक मिळणार नाही। सोलापूर तारीख 29। सोलापूर जिल्हा परिषदच्या 2777 शाळांमध्ये सध्या शिक्षकांची 700 पदे रिक्त आहेत। सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीत तेवढीच पदे भरली जातील अशी आशा होती, मात्र पटसंख्येने अभावी नवीन संच मान्यतेच्या निकषानुसार तेवढीच पदे अतिरिक्त होणार असल्याने शिक्षक भरतीत सोलापूर जिल्हा परिषद एकही नवे शिक्षक मिळणार नाही असल्याने स्पष्ट झाले आहे। सोलापूर जिल्ह्यात नव्याने वाढणाऱ्या एल-के-जी, यू-के-जी व 1ली ते 4थीपर्यंत इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांची संख्या 400हून अधिक आहे। 2024-25 या एका वर्षातच जिल्ह्यात सुमारे 50 इंग्रजी शाळा वाढल्या आहेत। याशिवाय CBSE सह अन्य बोर्डाच्या इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या 60पेक्षा जास्त आहे। शहराबरोबरच गावागावातील पालकांचा कल आता बदलल्याने मराठी शाळा विशेषतः जिल्हा परिषदच्या शाळांमधील पट झपाट्याने कमी होऊ लागला आहे। सोलापूर जिल्हा परिषदच्या शाळांचा पट मागच्या वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात सुमारे 4000 कमी झाला आहे। या पार्श्वभूमीवर सध्या नव्या संच मान्यतेच्या निकषांवर सोलापूर जिल्हा परिषदच्या शाळांमधील अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या सध्याच्या रिक्त पदांनी एवढीच असल्याचे शिक्षकधाऱ्यांनी सांगितले। जिल्हा परिषद शाळांची स्थिती काय तर ती बघूया। एकूण शाळा आहेत 2777, प्रवेशित विद्यार्थी आहेत 1,94,000, मंजूर शिक्षक आहे 9,800, शिक्षकांची रिक्त पदे आहेत 700, पटसंख्येअभावी अतिरिक्त शिक्षक आहेत सुमारे 700। 31 ऑगस्ट 2024च्या परिस्थितीनुसार जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षकांची रोस्टर तपासणी होईल। त्रुटींची पूर्तता करून रोस्टर पुण्याला पडताळणीसाठी पाठविले आहे। सध्या परिस्थितीत जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 700 शिक्षकांची पदे रिक्त आहेत, पण नवीन संच मान्यतेतील निकषानुसार जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येअभावी पदे कमी होतील असा अंदाज आहे, असे मत कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी मांडले आहे। स्पर्धा वाढते तरी नाहीत शाळांना भेटी। जिल्हा परिषद शाळांचा विस्तार मोठा असल्याने विद्यार्थी गुणवत्तेच्या अनुषंगाने केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, विस्तार शिक्षणाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांना सतत भेटी देणे आवश्यक आहे। मात्र सध्या विस्तार अधिकाऱ्यांची 64 पैकी 52 पदे रिक्त आहेत, तर केंद्र प्रमुखांची 199 पैकी 63 पदेच भरलेली आहे। याशिवाय 11 गट शिक्षणाधिकाऱ्यांपैकी मोहोळ वगळता अन्य कोणत्याही तालुक्यासाठी गट शिक्षणाधिकारी नाही अशी स्थिती आहे। तर ही होती अतिरिक्त शिक्षकाविषयीची अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।